अखेरचा तुला दंडवत सोडून जाते गाव दूर राहिला गाव. चेअरमन लय दुःखी गाणे म्हणता काय भानगडे? काय सांगायचं बाळू तुला, लय टेन्शन मध्ये मी. टेन्शन मध्ये? काय झालं टेन्शन घ्यायला? काय सांगू बाळू तुला, आपल्या गोट्यातली 1.25 लाखाची म्हैसाड्या अशी मांडीवाली होती एकदम. मिलीन राव ती. कस काय झालं काय माहित राव, तिच्या पोटात काय आडवा आलं का काय, मस्त पुण्याहून डॉक्टर आणलं. मस्त म्हणजे आजारी होती ते? हा आजारी होती, काहीतरी पोटात दुखत होतं तिच्या, आणि पुण्याहून डॉक्टर आणलेला. एवढी गाभण म्हैस सगळं खलास झाली. अरे बापरे, मस्त ताब्यात म्हशी आणणार राव तुमच्या. अरे काय तबेल्यात म्हशी, परवा दिवशी एका जणांनी म्हैस नेली. ते पैशाला गेलो काल तर तो कुलूप लावून बाजू गेलाय कुठंतरी निघून. घरी जी म्हैस नाही त्यो नाही काय, अशा सगळ्या नुकसानीच नुसत्या. आणायच्या ना घरातलं सगळं गोळा करून त्याच्या त्या बादल्यात. अरे काय आणतो घरात गोळा करून, तेवढ्याची होईन का? आपल्या म्हशी सगळ्या 1.5 लाखाच्या म्हशी काय, त्याचे 4 ते टिप हे घेऊन त्याचे भरपाई तरी होईन का? वरून तो केस करीन चेअरमननी एवढं नेलं आणि तेवढं नेलं. आणि झालंय काय तुला सांगू का, यंदा पावसाळा लवकर आला त्यामुळे आपल्या लस्सीला कुल्फीला दूध लावलेलं होतं. पावसाळा लवकर आल्यामुळे कुल्फी लस्सी बंद झाल्या, दूध तिकडं टाकायचं कमी झालं, त्यामुळं नुकसानच आहे बा. माझा तर असा जीव आंबाट झालाय ना, असं वाटतं हे काहीच नको, धंदा नको, काहीच नको, असं नुसतं बेकार झालेलं आहे. म्हणून उदास गाणं म्हणत होते. मग काय असं उदाशीच भरली राव सगळी. म्हैस मिली, इकलेल्या म्हशीचे पैसे नाही, दुधाला बाजार नाही, जिथं दूध टाकीत होतो ते बी दूध कमी द्यावं लागते, कारण लस्सी ते तयार व्हाय ना. सगळा धंदाच बसलाय बाळू. जाऊ द्या राव चेअरमन, एवढं नका उदास होत जाऊ. काय झालंय बरं काय बाळू, मला करमानाच अशी उदाशीच भरली झाली. जाऊ दे आता, चल तुम्ही. संथ वाहते कृष्णामाई, संथ वाहते कृष्णामाई. हो चेअरमन, काय म्हणतो गंठन? लय गणगणित दिसतंय. हा गणगणितच आहे. अशी उदासी भरली, मला असं वाटतंय सगळं सोडून आहे ना हिमालयात निघून जावं लांब. हिमालयात? हा, मला घेऊन चला ना तुमचा असिस्टंट म्हणून. तुम्हाला चहा पाणी गांजा बिंजा आणून देत जाईन. तुम्हाला भूक लागली ते कंदमुळं शोधून आणून देत जाईन, झाडेच फळं तोडून आणून देत जाईन. थंडी वाजायला लागली ते वाघाच कातड आणून पांघरायला देत जाईन. गांठ्या, तूच माझी शेवटची आशा आहे राव खरंच. कधी जायचं हिमालयात? तू म्हणशील तेव्हा लगेच प्रस्थान करू आपण. मी आलो कपडे घेऊन. बरं ये जाऊ मग. संथ वाहते कृष्णामाई. आईला चेअरमन का म्हणून एवढं उदास बसले बा? का चेअरमन लय उदास? गावात गाजावाजा नाही, सरपंचाला 4 शिव्या नाही, बॉडीला 2-4 शिव्या नाहीत. काय भानगड काय चाललंय? काय झालंय बरं का सरपंच, असे नाराजच होत चाललंय सगळं, कारण घटनाच तशा घडत चालल्या. नेमकं झालंय काय? अहो एवढं वादळ झालं, पाऊस झाला त्याच्याबरोबर. सगळीकडे झालंय वादळ, सगळीकडे पाऊस झाला, अख्ख्या महाराष्ट्र वर पडलाय त्याच्यात. अहो आता सगळ्यांचेच वावरण माती वाहून गेली, त्याचं नसतं टेन्शन घेतलं. मग पण इथं फॉर्च्युनर तर माझ्या एकट्याकडेच होती ना. काय झालं फॉर्च्युनरला? अहो ती दारातली एवढी मोठी बाब डायरेक्ट त्या फॉर्च्युनरवर पडली. फॉर्च्युनरच गेली चेपून त्याच्या खाली. काय टेन्शन घ्या आता, काय नो, या मोठ्या गाड्यांची इन्शुरन्स फुल भेटतात, काय टेन्शन नाही घेऊ. नवी होऊन जाईल गाडी तुमची, जुनी गाडी. हो ऐकून तर घ्या ना, 2च दिवस झाला होता इन्शुरन्स संपल्याला, आणि इन्शुरन्स करायलाच गाडी घेऊन चाललो होतो. तेवढ्यात ती बाबळ त्या गाडीवर पडली. सगळी गाडी या म्हटली, अशी नाराज झालोय काय काय सांगावं. एक सगळ्या घटनाच अशा घडत चालल्या. आईला लोकांना तुमची फॉर्च्युनर बघायची एवढी इच्छा होती, लोकांनी प्रेक्षकांनी बघायच्या आधीच फॉर्च्युनर चेपली बा. आता काय करता त्याला. चला सरपंच येतो मी आता. काय भाव अंतरीचे हळवे जसे जाई फूल, जा जा निघली बो. तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हो. काय चेअरमन, काय म्हणतो कमलेश? काय ना बसलं गेम खेळत नाही म्हणते. काय म्हणता? काय आता गावात काय मन लागा ना, घरी बायको नीट बघा ना, ही ब्युटी पार्लर गेली गाव सोडून. त्याला काय चेअरमन एवढा नाराज होता? अजून संगे आहे ना.
काय ते संगीत नाही आता एवढा पाहिल्यावर रस इंटरेस्ट राहिला. पहिल्यासारखं रस म्हणजे एकदाचा त्याच्या होल्डर मध्ये बल्ब बसून द्या ना, पक्क प्रकाश पडन. नाही रे, काय करा मनाच काय मनच लागा ना. मग शालू सोबत बोलू का? त्यापरे काय ते शालू बिलू काय काय माझ्या नाही राव घंटे आपलं कमल्या. काय असं आहे ना, असं मला आहे ना असं असं आतमधून अशी उर्मी चालवणी होत नाही. एकदम असं डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं झालंय रे. एकदम म्हणजे कशानेच माझं असं मन प्रफुल्लित व्हाय ना, असं आनंद यायना. अरे असं नका करू चेअरमन, तुम्ही एवढं मस्त आहे, तुमच्याकडे एंटरटेनमेंटची एवढे साधन आहे. हा, तुम्ही मजा घ्यायची. चेअरमन आहेत तुम्ही, पैशा पाणी सगळं जिथलं तिथं आहे, तुम्ही असे नाराज राहिल्यावर काय राव. तुला सांगू का कमलेश, हे पैसा पाणी काय नाही रे. हे किती पैसा असू दे, आनंद कशात मिळतो ही महत्वाचं आहे. पैसा पाणी हे फक्त साधन आहेत. खरंय खरंय. चलू का मी? चलतो आता. चालेल या मग आता काय राव तुम्ही. तुझसे नाराज नहीं जिंदगी. लाल टमाटर बड़े मजेदार, आहा टमाटर बड़े. अयो झाननला अयो गावात परत आली काय? चेअरमन, चेअरमन झाननला आलो रे, झाननला आलो. सरपंच, त्या कालच्या पावसाने साऱ्या ताली फुटल्या का? ते JCB वाल्याला बोला आणि त्या ताली बुजून घ्या. झाननला आलो रे, झाननला आलो, झाननला. अरे काय भानगड काय आहे? अहो चेअरमनचं झाननला आलं ना. म्हणजे आणलं झान आणलं. अय जाणलं. येते. बरं एक काम कर, हा तू त्या JCB घरी जा. हा. हा, त्याला म्हणा लगेच सरपंचानी बोलिलंय. चालेल, ठीक आहे, सांगतो. चल, लवकर करून घ्या. लगेच जाऊ. झाननला आलं रे, झाननला आलं रे, झाननला. कुठं काय नाही, काय एवढं काय पळपळ करू राहिला. अरे चेअरमनचं झाननला आलं ना. चेअरमनचं झालं लाल. चेअरमनला बातमी द्यावी लागेल. चेअरमन खुश होते ना, गाळ्यातला कालटा असा काढून देतील मला. मला काय नेमकं समजा ना, मला जरा सांग ना उलगडून काय. झाननला आलं, झाननला आलं रे. अरे घंटे समजा ना बा. हा अरे येऊ राहिलो मम्मी, 2 मिनिटं लगेच येतोय. झाननला आलं रे, झाननला आलं, झाननला आलं रे, झाननला आलं. भाव अंतरीचे हळवे जसे जाई फूल. हो चेअरमन. काय म्हणतो गण? अहो कुठं कुठं शोध आहे तुम्हाला? अख्खं गाव पालथं घातलं गाड्या. आता कुठं शोधायचं नाही, आमचा एकच ठिकाणा म्हणजे हिमालय. हिमालयात जाणार. हो तुमचं झाननला आलंय गावात. आता काय झानांलं आलं काय आणि गेलं काय आम्हाला काही फरक पडत नाही. अहो झाननलं, झाननलं. अरे काय झानांलं आता? अहो सुजाताबाई आली गावात. सुजाताबाई हा गावात? गावात कधी? आत्ताच. काय सांगतो गांट्या? हा सुजाताबाई गावात आली चक्क. कुठे कुठे ती? कुठे ती आहे ना पहिल्यासारखी पहिल्यापेक्षा थोडी जाड झाली. हा का? त्यामुळे त्या रोडनी येऊ राहिली. हो, चेअरमन. सुजाताबाई कुठे गेले होते तुम्ही? मी आपल्या नवऱ्याच्या तिकडं मुंबईला. अहो मुंबईला जाताना सांगायचं तरी. तुम्ही गेले इथं 4 दिवस, मला जेवण गोड लागलं नाही. अहो ते काय झालं, हे आले अचानक आणि कोणाला सांगायला वेळच नाही भेटली गावात. मी पण गेले त्यांच्या बरोबर तिकडं. बापरे बापरे, काय हाल झाले सुजाताबाई तुम्ही नाही तर आमचे. एकदम म्हटलं अचानक गायब, कुठं झाल्या. काय गावात मन लागाना, घरात मन लागाना. आज इतका आनंद झालाय सांगू मला, एकदम म्हणजे असं वेगळंच फील वाटतंय काहीतरी. बरं काय झालं, यांचं मुंबईचं काम झालं, मग हे गेले पुण्याला. मग मी परत गावी आली. काय झालं, मला पण मुंबईचं वातावरण सहनच नाही झालं. आपल्या गावीच बरं आहे म्हणून आले परत. आणि मग आता इकडेच राहणार आहेत का तुम्ही? हा इथंच राहणार. म्हणजे आता कायमच्या तिथलं? हा इथंच. अरे वा वा, मग तर खूपच भारी. मग कसं झन्नानलं. प्रेम कुठे गेला रे? अहो प्रेम पोरगी बघायला गेला ना. तू कमी नाही गेला? अहो मी कशाला जाऊ. आणि मग तो कशाला गेलाय? अहो त्याच्या मित्राला बघायला गेलाय, पण याला पोहे खायला भेटतात म्हणून येऊ जातो. पोहे खायसाठी मित्र बरोबर गेला? आणि तू का नाही गेला मग? मला पोहे नाही आवडेल. घ्या. होय चेअरमन. आनंदी आनंद घडे, जिकडे तिकडे चोहीकडे. चेअरमन का एवढं नाचत आहे?
अरे 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 डिप्रेशन मध्ये कोणतं गाणं म्हणावं हे सुद्धा चेअरमनला कळणार राव. आनंदी आनंद घडे जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद घडे जिकडे तिकडे चोहीकडे. असू द्या बाळू आपल्या राजमान्य ब्रँडचे सगळे आयटम त्यांना दे. चिलीमिली दे, वेफर्स दे, फरसाण दे, शंकरपाळे दे, मोतीचूर लाडू दे. काय होतं हिमालयात चाललेत ना, प्रवासात काम येईल. लसूण सेव आणि भडंग पण देतो पॅक करून. हा आणि आपली राजमान्य स्पेशलची भाकरवडी बी दे. हिमालयात कुठं काय मिळतं रे. कमीत कमी 2-3 महिने पुरण एवढं तर द्याच द्या. हा. काही गरज नाही आम्हाला आता कुठलंही खाद्यपदार्थ कुठं घेऊन जायची गरज नाही. अहो माझ्या आजीने आहे ना गोधडी शिवलेली, गोधडी बी देऊन टाकू. कांबल्याच्या गोधडीत तूच झोप आता. गोधडीची सुद्धा गरज नाही मला. अहो मग का आता ते उफाडी झोपता का? अरे उखाडी झोपायची गरज नाही मला. मला अतिशय आनंद झालाय आता. अरे गावात सुजाताबाई आली. सुजाताबाई सरपंच. हो आनंदी आनंद घडे जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद घडे जिकडे तिकडे चोहीकडे. अरे बाळू आनंद त्यांना झालाय, तू कमून नाचतो. तेवढा टाइमपास. हे बी तसलंच आहे. चला बरं, अशी हातभर जोळी घेतली, पावशर गांजा, 2 चिलमी, काथ्या आणि काळी पेटेज बॉक्स घेतले 7-8 आणि बॉक्स संपले 2 गारगोटे बी घेतले. आपल्याला गरजच नाही त्याची आता. कमून गावात आता सुजाताबाई आलेली आहे. आपलं कॅन्सल हिमालयात जाणं कॅन्सल. कॅन्सल. नाही जायला पाहिजे यांना पाठवून द्या. अरे काय नाही आता गावात दिवाळी साजरी होणार. सरपंच आम्ही आता तुफानी बाम उडीणार वरती. नुसत्या अशा लाइटिंग लावणार गावात. सुजाताबाई आलेली आहे म्हणजे कसं अगं झन्नानलं